नमस्कार मित्रांनो, पीक विमा 2025 खरीप हंगामासाठी 1 जुलै 2025 पासून सुरू करण्यात आलेला आहे। यापूर्वी 1 रुपयात आपल्याला घर बसल्या पीक विमा भरता येत होता, पण आता यामध्ये बदल होऊन पीक विमा घर बसल्याच ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे। पण 1 रुपयात नाही तर पहा, रकमेच्या 2%, 1.5% आणि 5% अशा प्रकारे आपल्याला पीक विमा भरता येणार आहे। त्याचबरोबर पीक विमा भरतेवेळी महत्त्वाच्या सूचना कोणत्या आहेत, पीक विमा कोणाला मंजूर होणार आहे, पीक विमा कोणाला भरता येणार आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। त्यामुळे पीक विमा भरण्यापूर्वी हा व्हिडिओ जरूर पहा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि या महत्त्वाच्या सूचना आपण जाणून घ्या। मित्रांनो, पाहू शकता स्क्रीनवरती प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 1 जुलै पासून सुरू होणार आहे। त्याचा फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा सांगणार आहे। पीक विमा खरीप हंगाम 2025 करिता महत्त्वाच्या सूचना, असे महत्त्वाचे नियम आहेत ते जाणून घ्या। पीक विमा भरतेवेळी भरण्यापूर्वी हा महत्त्वाच्या सूचना आहेत। शासन निर्णय 24/6/2025 नुसार राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता पूर्वी किती होता, 1 रुपयात आपल्याला पीक विमा भरता येत होता, पण आता 1 रुपयात भरता येणार नाही आहे। तर पहा, विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी, म्हणजे आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे, तर खरीप हंगामासाठी 2%, तर रब्बी हंगामासाठी 1.5% आणि खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% ठेवण्यात आला आहे। नगदी पिकांसाठी 5% पीक विमा ठेवण्यात आला आहे। आता पहा, हा पीक विमा कसा असणार आहे, तुमच्या रकमेवरती जर उदाहरणासाठी 20,000 रुपयांचा तुम्हाला विमा असेल तर त्याच्या 2% आपल्याला रक्कम ही भरावी लागणार आहे। तसेच रब्बी हंगामासाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% आपल्याला पैसे भरावे लागणार आहेत। पूर्वी 1 रुपये होतं, पण आता बंद करण्यात आलेला आहे। या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच ॲग्रिस्टेक फार्मर ID अनिवार्य करण्यात आलेला आहे। ॲग्रिस्टेक ID कार्ड जर काढला नसाल तर तात्काळ काढून घ्या। या कार्ड शिवाय आपल्याला कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही। PM किसान मध्ये नाव नोंदणी सुद्धा करता येत नाही। त्यामुळे ॲग्रिस्टेक कार्ड कसं काढायचं, आय बटन किंवा डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ आहे, तुम्ही घर बसल्या स्वतः बनवू शकता। तर पहा, ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे। ई पीक पाहणी केला आहात का, केला नसाल तर ती कधी सुरू होईल त्यावेळेला ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे। ज्या वेळी ई पीक पाहणी करा असं सांगण्यात येतं त्यावेळी आपली ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे। या योजनेमध्ये केवळ पीक कापणी प्रयोग आधारे, तांत्रिक उत्पादन आधारे, उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील। आता नुकसान भरपाई कशाच्या आधारे येणार आहे, पीक कापणी प्रयोगच्या आधारे, तांत्रिक उत्पादन आधारे, उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट जी असणार आहे ती गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहणार आहे। त्याचबरोबर पहा, बोगस विमा तसेच महसूल दस्तऐवज मध्ये फेरफार करून विमा भरण्यात आला तर गुन्हा दाखल करण्यात येईल। आता बोगस विमा म्हणजे काय, नुकसान झालेलंच नाही तर सुद्धा आपण नुकसान दाखवत असाल तर त्याला बोगस म्हटलं जातं। तसेच महसूल दस्तऐवज मध्ये फेरफार म्हणजे आपल्या नावे 7/12 नाही, पण आपल्याला तो दस्तऐवज मध्ये फेरफार चुकीचा करतोय आपण आणि त्यानुसार विमा भरता आणि विमा भरण्यात आला तर गुन्हा दाखल करण्यात येईलच व संबंधितास 5 वर्षाकरिता काळ्या यादीत टाकण्यात येणार, अशा पद्धतीची माहिती आहे। विमा अर्ज भरण्यास सुरुवात आहे 1 जुलै, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे 31 जुलै। आता यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो, पण ही अपडेट महत्त्वाची आहे। आपल्याला या महत्त्वाच्या सूचना, नियम जाणून घ्या। पीक विमा भरण्यापूर्वी हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। पूर्वी 1 रुपयात पीक विमा होता, सरसकट सर्व शेतकरी पीक विमा भरत होते, पण आता आपल्याला रकमेच्या 2% म्हणजे विमा रकमेच्या 2% आता पैसे भरावे लागणार आहेत पीक विमा भरतेवेळी पोर्टलवरती। ही महत्त्वाची बाब आहे, ती जाणून घ्या। त्याचबरोबर 1 जुलैला पीक विमा कसा भरायचा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। सर्वांनी सबस्क्राइब करून ठेवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।